नमस्कार. चला, आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलूया आज जी खूपच इंटरेस्टिंग आहे. एका महान राजाची जळणघडण कशी झाली, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांना जे शिक्षण मिळालं ते कसं इतकं वेगळं आणि दुहेरी होतं, हेच आज आपण समजून घेणार आहोत. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे नाही का, की एखादी मोठी व्यक्ती कशी घडते, फक्त कठोर ट्रेनिंगमुळे की त्यांच्या आत असलेल्या एका भक्कम ध्येयामुळे? शिवाजी महाराजांची गोष्ट खरं तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला देते. तर मग याची सुरुवात झाली एका अशा शिक्षणाने जे त्या काळातल्या इतर कोणालाही मिळालं नसेल. हे काही अचानक घडलेलं नव्हतं. त्यांच्या लहानपणापासूनच अगदी विचारपूर्वक त्यांचा मार्ग घडवला जात होता. सगळ्यात आधी बोलूया त्यांच्या शिक्षणाच्या पहिल्या आणि भक्कम पायाबद्दल, जो त्यांच्या वडिलांनी शहाजीराजांनी घातला. हे शिक्षण होतं व्यावहारिक, लष्करी आणि प्रशासकीय कौशल्यांचं. शहाजीराजे फक्त वडील नव्हते, ते स्वतः एक मोठे विद्वान आणि अनुभवी सेनापती होते. आणि त्यांनीच शिवाजी महाराजांसाठी एक खास अभ्यासक्रम डिझाईन केला होता. ते जणू या सगळ्या योजनेचे मास्टर आर्किटेक्ट होते. आणि हा अभ्यासक्रम बघा, तो किती विचारपूर्वक बनवला होता. म्हणजे फक्त तलवारबाजी किंवा घोडेस्वारी नाही, तर अगदी लहान वयातच अक्षर ओळख, रामायण महाभारतासारख्या ग्रंथांचा अभ्यास, सोबतच युद्धनीती आणि प्रशासनाचे धडेसुद्धा. शहाजीराजांना हे पक्कं माहीत होतं की राजाला केवळ रणांगण नाही तर राजदरबारही जिंकावा लागतो. त्यासाठीच ही सगळी तयारी होती. आणि यातली सगळ्यात खास गोष्ट ही होती की हे शिक्षण फक्त पुस्तकी नव्हतं. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी शिवाजी महाराज प्रत्यक्ष लष्करी मोहिमांमध्ये सहभागी होऊ लागले होते. म्हणजे त्यांना अगदी लहान वयातच ऑन फील्ड ट्रेनिंग मिळालं. आता आपण कथेच्या दुसऱ्या, तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे शिक्षण होतं त्यांच्या आई जिजाबाईंकडून मिळालेलं. हे शिक्षण होतं मूल्यांचं, ध्येयाचं आणि एका मोठ्या स्वप्नाचं. वीरमाता जिजाबाई, ज्यांनी आपल्या डोळ्यांनी आपल्या लोकांना पारतंत्र्यात जगताना पाहिलं होतं, आपल्या कुटुंबाला त्रास सोसताना पाहिलं होतं. याच अनुभवातून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची एक अशी ज्योत पेटली जी त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनातही प्रज्वलित केली. जिजाबाईंनी महाराजांना फक्त गोष्टी नाही सांगितल्या. राम, कृष्ण, अर्जुनाच्या कथांमधून त्यांनी त्यांच्यात शौर्य, न्याय आणि कर्तव्याची बीजं पेरली. त्यांनी शिकवलं की ताकद महत्त्वाची आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे की ती ताकद वापरण्यामागे उद्देश काय आहे. तो उद्देश होता लोकांचं भलं करण्याचा. आणि या सगळ्या शिकवणीचा केंद्रबिंदू होता स्वराज्य, म्हणजे स्वतःचं राज्य, आपल्या लोकांचं, आपल्या मातीवरचं राज्य. ही फक्त एक राजकीय कल्पना नव्हती, तर ते एक जीवन ध्येय बनलं, जे जिजाबाईंनी शिवरायांच्या मनात अगदी घट्ट रुजवलं. तर आता पाहूया हे दोन्ही शिक्षण, म्हणजे वडिलांकडून मिळालेलं कौशल्य आणि आईकडून मिळालेलं ध्येय, एकत्र कसं आलं. आणि ते ठिकाण होतं पुणे, जिथे या ध्येयाला कृतीची जोड मिळाली. तर ही होती शहाजीराजांची मास्टर स्ट्रॅटेजी. नुसतं शिकून काय उपयोग, जोपर्यंत ते प्रत्यक्षात वापरता येत नाही. बरोबर, त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त प्रशिक्षणच दिलं नाही, तर ते ज्ञान वापरायला एक पूर्ण व्यासपीठच दिलं. एक प्रकारे पुण्याची जहागिरी ही स्वराज्याची पहिली लॅब होती, जिथे हे सगळे प्रयोग प्रत्यक्षात येणार होते. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की त्यांच्यासोबत पाठवलेले अधिकारी हे केवळ सल्लागार नव्हते, ते स्वतंत्र कारभारी होते. म्हणजे पेशवे, मुजुमदार, सरनोबत एक पूर्ण टीमच होती. शहाजीराजांनी त्यांना एक रेडीमेड प्रशासकीय यंत्रणा दिली, जेणेकरून ते खरा राज्यकारभार कसा चालतो हे शिकू शकतील. त्यामुळे पुण्यात जे घडत होतं ते फक्त एका जहागिरीचं व्यवस्थापन नव्हतं, तो एका मोठ्या स्वप्नाच्या दिशेने टाकलेला पहिला ठोस आणि महत्त्वाचा टप्पा होता. ती स्वराज्याची पहाट होती. तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण काय म्हणू शकतो? ही गोष्ट आहे एका अद्वितीय मार्गदर्शनाच्या वारशाची. आता हे बघा, नेतृत्वाचे हे दोन स्तंभ. किती स्पष्ट दिसतंय की दोघांची भूमिका किती वेगळी होती, पण तरीही एकमेकांसाठी किती आवश्यक होती. शहाजीराजांनी कसं लढायचं हे शिकवलं, तर जिजाबाईंनी का लढायचं हे सांगितलं. एकानं हातात तलवार दिली, तर दुसऱ्याने त्या तलवारीला एक मोठा ध्येय दिलं. एकानं योद्धा घडवला, तर दुसऱ्याने त्या योद्ध्याच्या आत एक मुक्तिदाता जागवला. आणि म्हणूनच आपण यातून हेच शिकतो की महाराजांचं यश हे फक्त एका गोष्टीमुळे नाही आलं, तर ते व्यावहारिक कौशल्य आणि एक महान उद्देश यांच्या जबरदस्त मिलापातून जन्माला आलं. याच दुहेरी पायावरती स्वराज्याची ती भव्य इमारत उभी राहिली. आणि मग शेवटी हाच प्रश्न पुन्हा समोर येतो, एका खऱ्या लीडरसाठी जास्त महत्त्वाचं काय? त्याच्या क्षमता की त्याची मूल्य आणि त्याचा विश्वास? शिवाजी महाराजांची कहाणी आपल्याला हेच शिकवते
की जेव्हा कृतीला एका महान ध्येयाची जोड मिळते तेव्हाच इतिहास घडतो.